नमस्कार सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. माझी आजची रेसिपी आहे आल्याच्या वड्या. अगदी मी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या प्रमाणातच या वड्या केलेल्या आहेत. चला तर मग रेसिपी साहित्य बघूया. मी इथे 2 वाट्या आलं घेतलेलं आहे आणि आलं आहे तेवढीच साखर घेतलेली आहे. आलं हे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं दूध घातलं आहे, म्हणजे आलं बारीक वाटतं मिक्सरला. नुसतं आलं लावलं तर वाटत नाही, म्हणून थोडं दूध घातलं म्हणजे आल्याला वड्यांचा कलर पण पांढरा शुभ्र होतो. खूप छान दिसतात वड्या. चला तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि आता त्यात वाटून घेतलेलं आलं त्या पॅनमध्ये ओतते आणि तेवढीच मी साखर घेतलेली आहे 2 वाट्या. ती आता दोन्ही मिळून पॅनमध्ये घालून मी मिश्रण हे परतून घेणार आहे. आलं बघा मी किती छान बारीक वाटून घेतलेलं आहे. दूध घातलेलं आहे त्यात. करायला अतिशय सोपी आहे ही वडी. कुठलाही मनावर ताण येत नाही, माझ्या वड्या बिघडतील का किंवा काय होतील का, काहीही होत नाही. व्यवस्थित सुरेख ह्या प्रमाणात जर केलात तर सुरेख वड्या पडतात. हे बघा आता मी ही साखर आल्यामध्ये मिक्स केलेली आहे. आलं आणि साखर आणि थोडंसं दूध, हे तीनच साहित्यात या वड्या अगदी खुसखुशीत होतात आणि छान होतात. आता साखर आणि आलं विरघळू लागणार. साखर विरघळली की सर्व मिश्रण पातळ पातळ होत जातं. घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण जसं पातळ होत जातं वड्यांचं साहित्य किंवा वड्यांचं मिश्रण, तसंच ते साखर परत त्यात व्यवस्थित मुरली की तेच सगळं साहित्य किंवा ते मिश्रण जवळ यायला लागतं. हे बघा आता हे पातळ झालेलं आहे आणि एक वड्या ह्या अर्ध्या तासात कंप्लीट होतात. फार वड्यांना श्रम घ्यावे लागत नाहीत किंवा जास्त डोक्याला ताप करून घ्यावा लागत नाही. आता हे बघा एकदम पातळ हे सगळं मिश्रण झालेलं आहे. आता हळूहळू ते भांड्यापासून सुटायला लागेल आणि असं थोडं असं घट्ट झाल्यासारखं आपल्याला ढवळताना लक्षात येतं परतताना. हे बघा आता ह्या कडाना सुटायला लागलेल्या आहेत. मग काय करायचं, हे मिश्रण जसं जवळ यायला लागलं की खाली उतरवून घ्यायचं आणि खाली घोटत राहायचं चमच्याने. काय ते त्याचा गोळा तयार होतो. आता हे बघा हे मिश्रण ना आता सर्व मिश्रण भांड्यापासून आता सुटू लागतं आहे. ते बघा मी व्हिडिओत दाखवते आणि सर्व वडीचं मिश्रण घट्ट जवळ यायला लागलेलं आहे. आता काय करायचं, लगेच ते भांडं गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं. लगेच ते भांडं गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आणि सारखं ढवळत राहायचं. म्हणजे काय होतं माहिती आहे का, ते मिश्रण लगेच जवळ येतं आणि गोळा तयार होतो. गोळा तयार झाला की आपण तुपाचा तूप लावलेला पाट तयार करून ठेवायचा. हे बघा हे असं मिश्रण होत आलं
की आपल्याला चमच्याला पण साखर दिसू लागते पांढरी पांढरी, म्हणजे आपलं मिश्रण योग्य झालेलं आहे. त्यासाठी आपण पाट किंवा जर तुमचा किचनचा ओटा स्वच्छ असेल तर त्या किचनच्या ओट्याला आपण तूप लावून तो ओटा वड्या पाडण्यासाठी तयार करून ठेवावा. नाहीतर प्रत्येकाच्या घरी पोलपाट असतं, पोलपाट तूप लावून घ्यावं. आता मी हे मिश्रण सगळं पोलपाटावर घेणार. माझ्याकडे पाट देखील आहे. मी आता हे मिश्रण पाटावर घेणार, कारण पाटावर काय होतं, जागा जरा रुंद असल्यामुळे वड्या थापायला छान मिळतात. त्यासाठी मी इथे सर्व हे मिश्रण पोलपाटावर न घेता पाटावर घेणार. आता हे बघा एवढं घट्ट झालं. आता पुढची प्रोसिजर मात्र जरा पटापट करावी लागते, नाहीतर ते मिश्रण सुकत जातं आणि वड्या चांगल्या होत नाहीत. हे बघा मी पाट तयार करून ठेवलेला होता. त्या पाटावर आता मी हे मिश्रण ओतून केळीच्या पानाने, म्हणजे केळीचं पान कशासाठी घ्यायचं तर त्याला केळीच्या पानाने हात भाजत नाहीत थापायला आणि पटापट आपल्याला थापता येतं. म्हणून मी आता केळीचं पान घेणार आणि हे पटापट हाताने थापत जाणार, म्हणजे पसरवत जाणार. पसरवल्यामुळे काय होतं, वड्या छान अशा कट करता येतात. आता हे मिश्रण पटापट जवळ करायचं आणि जवळ झालं की केळीच्या पानानेच असं जवळ करून घ्यायचं. मी आता व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे केळीचं पान घेतलं की केळीचं पान जर आपल्याकडे नसेल, उपलब्ध नसेल, तर आपण तूप लावलेली वाटी घेऊनसुद्धा ह्या वड्या थापू शकतो. केळीच्या पानाने मी पटापट थापते, किंवा आपल्याकडे पोलपाटावरची लाटणी असते, त्या लाटणी जरी फिरवली तरी हे मिश्रण सगळं पसरतं, व्यवस्थित पसरतं. आता हे बघा मी आता हे हाताने थापून घेऊन पूर्ण असं पातळ असं करून घेणार. दिसतंय का व्हिडिओत? असं हे बघा, हे असं पातळ करून घेतलं पाहिजे. आणि झालं. आता काय, वड्या कापायच्या. अगदी अतिशय सोपी पद्धत आहे करायला आणि दिसायला पण ह्या वड्या खूप सुरेख दिसतात. माझी आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक सख्यानी ह्या वड्या करून बघा. खूप छान होतात. अतिशय सोपी पद्धत आहे आणि घरात लहान मोठ्यांपासून सर्वांना आवडतात आणि त्यात औषधी गुणधर्म आहे, पाचक आहेत, त्या पचनाच्या प्रक्रिया सुधारायला मदत करते ही वडी. त्यामुळे प्रत्येकाने अशा वड्या करून बघा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी वडी करून बघा. अशीच एक पुढची रेसिपी घेऊन मी येईन. तोवर नमस्कार मैत्रिणींनो, धन्यवाद.